आहे एकदम टाइम तुझे तुझे रेकॉर्ड होते बरं. गुड मॉर्निंग. हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू श्री राजलक्ष्मी रॉयल एकेडमी ऑफ साइंस विटा. तो कैसे हैं आप लोग? बढ़िया ना? कोरोनाच्या या काळामध्ये सगळ्यांनी घरातच राहावे, सुरक्षित राहावे, कुणीही बाहेर घराच्या बाहेर पडू नये. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर सर्वजण प्रेझेंट आलेले आहेत. मला काय करा, फक्त तुमच्या प्रेझेंटीचा एक मेसेज माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करा, आय एम प्रेझेंट सर. ओके स्टुडंट्स, लास्टच्या लेक्चरला आपण अजिओट्रॉपिक मिक्सचर बद्दल डिस्कशन केलेलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण थोडंसं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज बद्दल डिस्कशन करणार आहे. आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये डिस्कशन करत असताना एक बेसिक गोष्ट आपल्याला अजून माहित असणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे कोणती आहे बघा. मी हेडिंग लिहितोय, तुम्ही पण लिहा. राउट्स लॉ फॉर अ सोल्यूशन containing non-volatile solute. याच्या अगोदर आपण राउट्स लॉ डिस्कस केलेला आहे, आणि या राउट्स लॉ मध्ये दोन कंपोनेंट आपण डिस्कस केले. ते दोन्हीचे दोन्ही कंपोनेंट कसे होते? वोलाटाईल होते. वोलाटाईल होते म्हणजे की ज्यांचे वेपर्स फॉर्म होतात, आणि नॉन वोलाटाईल म्हणजे की ज्यांचे वेपर्स फॉर्म होत नाही. पण आपण काय करूया, सपोज H2O नावाचा एक कंपोनेंट आहे आणि NaCl नावाचा एक दुसरा कंपोनेंट आहे. सगळ्यांना माहिती आहे वॉटर हे सॉल्व्हंट असणार आहे, आणि NaCl कोण असणार आहे? व्हेरी गुड, सोल्यूट. मग हा जो सॉल्व्हंट आहे तो कसा आहे बघा. दिस सॉल्व्हंट इज volatile in nature and this solute is non volatile in nature. ओके, मग आपण एक सोल्युशन तयार करूया. जेव्हा NaCl ह्या वॉटर मध्ये आपण डिझॉल्व्ह करणार आहे, एक सोल्युशन तयार होणार आहे की ज्याच्यामध्ये सोल्यूट नॉन व्होलाटाईल आहे आणि सॉल्व्हंट व्होलाटाईल आहे. मग चला तर मग सोल्युशन तयार करूया. कसं असेल बघा, हा एक बीकर असेल, त्या बीकर मध्ये काहीतरी क्वांटिटी आपण H2O घेतलेला आहे. ओके, आणि या बीकर मध्ये आपण काय करूया, NaCl ऍड करणार आहे. NaCl कोण आहे? तर एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सपोज NaCl ऍड केलं तर हे जे पार्टिकल दिसतात तुम्हाला, हे NaCl चे पार्टिकल्स आहेत. NaCl चे पार्टिकल ह्या वॉटर मध्ये काय होणार? डिझॉल्व्ह होणार, आणि कंटेनर काय करूया, क्लोज करूया. आता हे नॉन व्होलाटाईल याचा अर्थ काय? डोंट फॉर्म वेपर्स. हे वेपर्स तयार करणार नाही. मग इथं सरफेस लेवलला काही मॉलिक्यूल वॉटरचे असतील तर काही मॉलिक्यूल सोडियम क्लोराईडचे असतील. त्याच्यातले जे वॉटरचे मॉलिक्यूल्स आहेत ते मी थोडेसे डार्क कलर दाखवतो. म्हणजे हे डार्क कलरचे जे मॉलिक्यूल्स आहेत, हे डार्क कलरचे हे मॉलिक्यूल्स कुणाचे आहेत? वॉटरचे आहेत. आणि जे फक्त फेंट कलरचे दाखवले ते कुणाचे असतील? सोडियम क्लोराईडचे असतील. हे डार्क कलरचे जे वॉटरचे वेपर्स आहेत ते नेचर मध्ये वॉटर व्होलाटाईल असल्यामुळे हे लिहिणार मी फॉर्म्स वेपर्स. ओके, मग जर वेपर्स तयार करत असतील तर समजा हे वरती कोणाचे वेपर्स असतील? फक्त आणि फक्त वॉटरचे वेपर्स असतील. सोडियम क्लोराईडचे तिथं वेपर्स आपल्याला ऑब्झर्व होणार नाही. मग इथं जो काही टोटल प्रेशर असेल, या सोल्युशनचा जो काही टोटल प्रेशर असेल, तो टोटल प्रेशर म्हणजे PT इज इक्वल टू कसा असणार? अकॉर्डिंग टू राउट्स लॉ. जर आपण सॉल्व्हंट बद्दल राउट्स लॉ अप्लाय करायचा असेल तर काय करणार? सॉल्व्हंट जेव्हा प्युअर होता तेव्हा त्याचा असलेला प्रेशर म्हणजे P0A, आणि तिथं असलेला त्याचा मोल फ्रॅक्शन XA प्लस. आता सोल्यूट जेव्हा प्युअर होता, त्या प्युअर सोल्यूटचा जो काय वेपर प्रेशर होता तो P0B समजूया. म्हणजे या कंपोनेंटला A समजलं आणि या कंपोनेंटला मी B समजलं. बरं, P0B म्हणजे प्युअर वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्यूट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट सोल्यूट.
आता सोल्यूटची काहीतरी क्वांटिटी तुम्ही ऍड केल्या म्हणजे इथं सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन काही ना काहीतरी प्रेझेंट असेलच. बट पी नॉट बी इथं किती असेल सांगा मला. पी नॉट बी इथे किती असणार? 0 असणार. का 0 असणार? कारण हा जो सोल्यूट आहे तो नॉन व्होलाटाईल आहे आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट डोंट फॉर्म वेपर्स. आणि हा जर वेपर तयार करत नसेल तर त्याच्यासाठी त्याचा जो काही वेपर प्रेशर आहे प्युअर फॉर्म मध्ये तो किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे हे सगळं जर इथं आपण व्हॅल्यू पुट केली तर टोटल प्रेशर काय आलं बघा? पी नॉट ए इंटू एक्स ए. सिंपल एवढं इक्वेशन आपण लक्षात ठेवू शकतोय का बघा? P naught A into XA, and this is the Raoult's law for a solution containing non-volatile solute. I hope तुम्हाला समजलं असेल. मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय आहे तर ती म्हणजे P naught B ची तर व्हॅल्यू आपण किती पुट केली? 0 पुट केली. बिकॉज वी नो दॅट दिस सोल्यूट इज नॉन व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल असल्यामुळे त्याचे वेपर्स तयार होणार नाहीत. म्हणून P naught B वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट इन प्युअर फॉर्म किती असेल? 0 असेल. ओके, हे तुम्ही लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आता मग आपण या टॉपिक मध्ये अतिशय महत्त्वाचा कन्सेप्टला स्टार्टिंग करणार आहे. ती म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. व्हेरी गुड. हेडिंग लिहा. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं ह्या आपल्या टॉपिकचं नाव आहे. त्यामध्ये सोल्युशन बद्दल आपण कंप्लीट डिस्कशन स्टडी केलेला आहे. या टॉपिक मध्ये आता या लेक्चर मध्ये आपण कॉलिगेटिव्ह बद्दल थोडंसं डिस्कस करूया. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय असतात त्याच्या अगोदर हा जो वर्ड आहे ना कॉलिगेटिव्ह, दिस वर्ड इज ग्रीक वर्ड. कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे. आणि ग्रीक वर्ड जो आहे कॉलिगेटिव्ह त्याचा अर्थ काय आहे? कॉलिगेटिव्ह मीन्स कलेक्टिव्ह. कॉलिगेटिव्ह मीन्स काय? कलेक्टिव्ह. आपल्या घरामध्ये सुद्धा आपलं एक कलेक्शन असतं बघा. पांढऱ्या शर्टांचं कलेक्शन, परत आपल्या घरामध्ये जे वॉचेस असतात त्या वॉचेसचं कलेक्शन, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे काही कलेक्शन आहे ह्या कलेक्शनलाच आपण म्हणायचं कॉलिगेटिव्ह. मग आपण काय केलं? काही प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्यांना कलेक्ट केलं आणि कलेक्ट केलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण नाव द्यायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हा त्याचा मिनिंग आहे, पण ऍक्च्युली डेफिनेशन थोडीशी डिफरंट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन करत असताना समजून घेऊया काय असतं. तर हे बघा, याच्यामध्ये समजा आपण एक सोल्युशन तयार करूया आणि सोल्युशन असं आहे की हे थोडंसं इथपर्यंत आपण काय घेतलं बघा, 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे आणि या बिकर मध्ये हे प्युअर वॉटर असणार आहे. कसलं वॉटर असणार आहे? प्युअर वॉटर. आता त्याच्यानंतर अजून एक आपण बिकर घेऊया आणि या बिकर मध्ये काय करूया, इथं पण तेवढीच अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर घेऊया. म्हणजे 1 लिटर वॉटर असेल आणि 1 लिटर वॉटर मध्ये आपण काय करूया, इथं 20 ग्रॅम NaCl ऍड करूया. आता हे प्युअर वॉटर आहे का सोल्युशन आहे? व्हेरी गुड. कोण असणार आहे? हे सोल्युशन आहे. आणि हे कोण आहे? प्युअर सॉल्व्हंट. आता तुम्हाला मला सांगा, जे प्युअर सॉल्व्हंट आहे वॉटर, त्या वॉटरचा जो काही बॉइलिंग पॉइंट आहे तो बॉइलिंग पॉइंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस असतो नाही? असतो. परंतु आता इथं आपण जे सोल्युशन तयार केलंय या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असेल का? येस ऑर नो? म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा जर 100 डिग्री सेल्सिअस असेल तर या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस नाही. कदाचित त्या 100 पेक्षा जास्त असेल, 100 पेक्षा कमी असेल. किती असेल, जास्त असेल का कमी असेल हा नंतरचा विषय आहे. पण एवढं तर समजलं की 100 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉइंट नाही. म्हणजे ह्या सोल्युशनच्या काही प्रॉपर्टीज अशा असतात की ज्या ह्या NaCl च्या अमाउंट वर डिपेंड असतात. समजा NaCl ची अमाउंट इथं आपण ऍड केलेलीच नसती तर परत इथं एक प्युअर सॉल्व्हंट असतं त्याचा जो बॉइलिंग पॉइंट तो 100च राहिला असता. म्हणजे बॉइलिंग पॉइंट मध्ये चेंज आला. कुणामुळे चेंज आला? जेव्हा तुम्ही NaCl नावाचा सोल्यूट ऍड केला तेव्हा. मग NaCl ची जेवढी क्वांटिटी तुम्ही ऍड केलेली आहे त्या क्वांटिटीवर काही प्रॉपर्टी डिपेंड असतात. सपोज तुम्ही 20 ग्रॅम सोडियम क्लोराइड ऍड केलं आणि अजून एक बिकर घेतला की ज्याच्यामध्ये 40 ग्रॅम सोडियम क्लोराइड ऍड केलं. मग 20 ग्रॅम सोडियम क्लोराइड आणि 40 ग्रॅम सोडियम क्लोराइडच्या सोल्युशन मध्ये जो काय बॉइलिंग पॉइंटचा चेंज आला असेल तो सेम असेल का डिफरंट असेल? ऑब्विसली डिफरंट असणार आहे. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट मध्ये जो काय आलेला चेंज आहे तो कुणावर डिपेंड आहे? तर सोडियम क्लोराइडच्या अमाउंट वर डिपेंड आहे. आणि मग सोल्युशनच्या अशा काही प्रॉपर्टीज असतात की ज्या ह्या सोल्यूटच्या अमाउंट वर डिपेंड असतात.
त्या प्रॉपर्टीजला आपण म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. पहिल्यांदा याची डेफिनेशन लिहूया. राईट डाऊन डेफिनेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. The properties of solution, the properties of solution that depends on amount of solute particles, present in the सोल्युशन. म्हणजे सोल्युशन मध्ये जो काही सोल्यूट तुम्ही ऍड करणार आहात त्या सोल्यूटची अमाऊंट किती आहे त्या अमाऊंट वर ह्या प्रॉपर्टीज डिपेंड असतात. आणि बट नॉट नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. बट नॉट नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स म्हणजे सोल्यूट पार्टिकल काय आहे कसला आहे याच्यावरती ह्या प्रॉपर्टीज डिपेंड नसतात. फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहेत तर अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल. ओके, मग या सोल्यूट पार्टिकलची अमाऊंट तुम्ही वाढवत गेला तर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण चेंज होते. इज कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तर याच्यामध्ये पहिली आहे लोअरिंग इन वेपर प्रेशर. दुसरी आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. 3 नंबरला आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आणि लास्ट वन इज ऑस्मोटिक प्रेशर. मी थोडंसं सिम्बॉल पण दाखवतो. लोअरिंग इन वेपर प्रेशर डेल्टा पी न रिप्रेझेंट करा. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टी बी न रिप्रेझेंट करा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टी एफ न रिप्रेझेंट करा. आणि ऑस्मोटिक प्रेशर पाय न रिप्रेझेंट केला जातो. हे त्याचे आहेत सिम्बॉल्स. मग डेफिनेशन झाली आणि कोणत्या कोणत्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात हे पण बघितलं. आता काय करूया वन बाय वन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया. मग पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे त्याचं आपण डिस्कशन करूया. पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हेडिंग लिहा मग लोअरिंग इन वेपर प्रेशर. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करूया. लोअरिंग इन वेपर प्रेशर. ओके, आता परत याच्यामध्ये आपण काय करूया दोन सिनारिओ बनवूया. पहिल्यांदा आपण काय करूया एक सिच्युएशन अशी आहे की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्युअर वॉटर आहे आणि कंटेनर सध्या कसं आहे क्लोज आहे. बघा दिस इज युअर प्युअर वॉटर आणि प्युअर वॉटर किती क्वांटिटी असेल 1 लिटर. आता परत हा सेकंड बीकर आहे आणि या सेकंड बीकर मध्ये 1 लिटर प्युअर वॉटर आहेच. 1 लिटर H2O आहे. त्याच्यासोबत आपण इथं सोडियम क्लोराइडचे अमाऊंट किती 1 मोल. मी 1 मोल सोडियम क्लोराइड या 1 लिटर क्वांटिटी मध्ये काय केलं ऍड केलेलं आहे. आणि ऍड केल्यानंतर सोल्युशन काय केलं मी क्लोज केलं म्हणजे कंटेनर क्लोज केला. बघा 1 लिटर प्युअर वॉटर मध्ये आपण हे इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन ह्या सगळ्या कन्सेप्ट डिस्कस केलेल्या आहेत. जेव्हा मी तुम्हाला वेपर प्रेशर काय असतो हे वेपर प्रेशर काय असतो हे जेव्हा तुम्हाला शिकवलं त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इव्हॅपोरेशन कसं होणार आहे. काय होतं तर ह्या सरफेस लेवलला काही हे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत कारण ते प्युअर वॉटर आहे. बरोबर, प्युअर सॉल्व्हंटच्या सरफेसला हे जे सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत काय होतं तर बल्क मधले जे मॉलिक्युल्स असतात ते कायनेटिक एनर्जीनं सफिशियंट कायनेटिक एनर्जीनं सरफेसला असलेल्या मॉलिक्युलला काय करतात कोलाइड करतात. म्हणजे यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती या मॉलिक्युलला काय केली ट्रान्सफर केली की ज्याच्यामुळे हा मॉलिक्युल कुठे जातो वेपरच्या फॉर्ममध्ये वरती जी मोकळी जागा आहे नाही त्याच्यामध्ये तो जातो आणि परत इथं कंडेन्सेशनची प्रोसेस सुरू होते. मग मला सांगा इथं हे जे काय वेपर्स आहेत या वेपर्सनी जी काय प्रेशर अप्लाय केला असेल त्याला तुम्ही काय म्हणता वेपर प्रेशर. आणि वी व्हेरी वेल नो दॅट द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर किती आहे बघा ऍट 25 डिग्री सेल्सिअस तो आहे 24 mmHg. किती आहे 24 mmHg. हा वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर आहे. ओके 24 mmHg आणि त्याचं टेम्परेचर पण किती आहे तर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे रूम टेम्परेचरला असलेला हा वेपर प्रेशर आहे. पण आता आपण ह्या दुसऱ्या बीकर मध्ये काय केलंय बघा
जेव्हा आपण 1 मोल सोडियम क्लोराईड ऍड केलं तेव्हा वॉटरच्या सरफेसला हे जे काय वॉटरचे मॉलिक्युल्स होते यापैकी काहीतरी जागा या सोडियम क्लोराईडच्या पार्टिकलनं ऑक्युपाय केली असेल. म्हणजे हा जो पार्टिकल असेल डार्क कलरचा हा पार्टिकल कोणाचा असेल तर सोडियम क्लोराईडचा असणार आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त आणि फक्त हे जे काय वॉटरचे मॉलिक्युल्स होते ते फक्त आणि फक्त वॉटरचेच होते. पण आता इथं सरफेसला जे काय मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरचे पण आहेत आणि सोडियम क्लोराईडचे पण आहेत. बरोबर का? त्याच्यामुळे काय होणार सरफेसचेच मॉलिक्युल कुठे जातात वेपरच्या रूपात निघून जातात. मग मला सांगा आता किती सरफेसचे लेवलचे मॉलिक्युल निघून गेले ऍटमॉस्फिअर मध्ये तर 3 गेले. आणि आधी किती गेले बघा 1 2 3 4 आणि 5. म्हणजे इथं 5 वेपरचे मॉलिक्युल होते आणि इथं फक्त आणि फक्त 3च वेपरचे मॉलिक्युल्स आहेत. कारण काय झालं असेल जेव्हा तुम्ही सोडियम क्लोराईड ऍड केलं त्या सोडियम क्लोराईडच्या काहीतरी थोड्या तरी पार्टिकलनं त्या सरफेसची जागा काय केली असणार आहे ऑक्युपाय केली असणार आहे. त्याच्यामुळं आता वॉटरच्या मॉलिक्युलची संख्या सरफेस लेवलला असणाऱ्या वॉटरच्या मॉलिक्युलची संख्या काय झाली डिक्रीज झाली. म्हणजे लिहू का मी नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट on the surface decreases by adding NaCl. म्हणजे जेव्हा NaCl ऍड केलं तेव्हा सरफेसला असलेल्या मॉलिक्युलची संख्या काय झाली डिक्रीज. मग वॉटरच्या मॉलिक्युलची सरफेसला असलेल्या संख्या जर डिक्रीज होत असेल तर तिथं जे वेपर मध्ये मॉलिक्युल जाणार आहेत त्यांची संख्या पण कशी असणार आहे अगदी लहान असणार आहे. म्हणजे प्युअर वॉटरच्या केसमध्ये जेवढे मॉलिक्युल्स इथं वेपरच्या रूपात होते त्याच्यापेक्षा आता वेपरच्या रूपात असलेले मॉलिक्युल काय झाले कमी झाले. आणि वेपर प्रेशर मग काय झालं असणार वाढला असणार की कमी झाला असणार. जर वेपरच्या मॉलिक्युलची संख्या कमी होत असेल तर ऑब्विसली इथं असलेला जो काय वेपर प्रेशर आहे तो पण काय झाला असणार आहे डिक्रीज झाला असणार आहे. अँड दॅट डिक्रीज इन वेपर प्रेशर आर कॉल्ड ॲज लोअरिंग इन वेपर प्रेशर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याच्यामध्ये काय लिहिणार बघा बाय adding a non-volatile solute. हे नॉन volatile आहे सांगा पहिला सोडियम क्लोराईड हे नॉन volatile आहे. By adding a non-volatile solute to a pure solvent मध्ये its a vapor pressure decreases. Okay, its a vapor pressure decreases and that decrease in vapor pressure are called lowering in vapor pressure. त्याला आपण काय म्हणायचं lowering in vapor pressure. ओके, अतिशय सिंपल फंड आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि हे कन्सेप्ट कुणाला समजणार ज्याचा वेपर प्रेशर नावाचा जो काय फंड आहे तो कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला हे खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे. आता बघा प्युअर वॉटरचा जो काही वेपर प्रेशर आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर तो आपण पी नॉट न रिप्रेझेंट करायचा. कशाने रिप्रेझेंट करायचा पी नॉट न. आणि या सोल्युशनचा जो काही वेपर प्रेशर असेल तो आपण पीएस न रिप्रेझेंट करूया. कुणी रिप्रेझेंट करूया पीएस न. मग मला सांगा लोअरिंग इन वेपर प्रेशर किती असेल तर प्युअर वॉटरचं किती आहे पी नॉट सोल्युशनचं किती आहे पीएस. मग सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी झाला असेल ना तो कितीने कमी झाला असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं आता ते बघूया. ओके, हे तुम्ही लिहिलं असतील रफ करतोय नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. हा हे जरा रफ करतोय बघा मी. बघा पहिल्यांदा काय करूया वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर किती आहे पी नॉट आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किती आहे पीएस. आत्ताच तुम्हाला तुमच्या माहितीसाठी असं सांगितलेलं आहे प्युअर वॉटर जेव्हा 25 डिग्री सेल्सिअसला असेल तेव्हा पी नॉट ची व्हॅल्यू किती असते 24 mmHg असणार आहे का. म्हणजे प्युअर वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस. बट दिस प्युअर वॉटर ऍट 100 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्याचा जो काय प्रेशर असेल तो 1 atm ला काय झाला असणार आहे इक्वल झाला असणार आहे नाही. आणि त्यालाच तुम्ही म्हणता बॉइलिंग पॉइंट. ओके, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. आता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन प्युअर सॉल्व्हंट पेक्षा काय झाला असणार आहे कमी झाला असणार आहे नाही. तो किती झाला समजा 20 mmHg झाला. कमी का झाला
कारण वॉटरचे जे मॉलिक्युल्स सरफेस लेवलला होते त्यांची संख्या कमी झाली आणि म्हणून तो वेपर प्रेशर कमी झाला. मग आता लोअरिंग इन वेपर प्रेशर, लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू काय, डेल्टा पी असं रिप्रेझेंट करायचं. लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे काय, डेल्टा पी. म्हणजे डेल्टा पी म्हणजे प्रेशर मध्ये, वेपर प्रेशर मध्ये आलेला चेंज. कितीनं चेंज आलाय तुम्हाला इथे दिसतोय का, सांगा बरं कितीनं चेंज आलाय. तर 4 mm Hg न चेंज आलाय का. तो 4 mm Hg न चेंज कसा कॅल्क्युलेट केला, तर 24 mm Hg हा प्युअर सॉल्व्हंटचा प्रेशर मायनस 20 mm Hg हा प्रेशर, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मग आता सांगा कितीने कमी झाला, तर 4 mm Hg कमी झाला नाही. मग ते कसं कॅल्क्युलेट केलं, डेल्टा P इज इक्वल टू 24 mm म्हणजे P नॉट मायनस 20 mm म्हणजे PS and this is the lowering in vapor pressure. हे आहे इक्वेशन. ओके. परंतु जेव्हा आपण न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व्ह करायला जाणार आहे तेव्हा या इक्वेशनची आपण मदत घेत नाही. हे फक्त बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक इक्वेशन आहे. आता पुढची कन्सेप्ट कुठली डिस्कस करायची तर ती म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, ब्रॅकेट मध्ये असलो का, RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. आता रिलेटिव्हचा अर्थ काय, तर जनरली आपला जो किंवा आपण एक नातेवाईक असं म्हणतो. रिलेटिव्हचा अर्थ काय, जनरली आपण नातेवाईकांच्या रिलेटेड हा वर्ड वापरतो. म्हणजे आपल्या पप्पांच्या बहिणीला आपण काय म्हणतो, आत्ती. म्हणजे आपली आत्ती कोण आहे, रिलेटिव्ह. तसं हा जो लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे त्याचा रिलेटिव्ह कुणाला रिलेट करायचं, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा जो काय वेपर प्रेशर आहे त्याच्या रिलेटिव्ह मध्ये कितीनं वेपर प्रेशर कमी झालेला आहे हे सांगणं म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. मग याचं इक्वेशन बघ कसं आहे, डेल्टा P इज इक्वल टू P नॉट मायनस PS. हे लोअरिंग इन वेपर प्रेशरचं इक्वेशन आहे. जर तुम्हाला रिलेटिव्ह लोअरिंग पाहिजे असेल, रिलेटिव्ह कुणाचे रिलेटिव्ह सांगितलंय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटरचा रिलेटिव्ह पाहिजे म्हणून तुम्ही याला डिवाइडेड बाय P नॉट करा. डिवाइडेड बाय काय करायचं, P नॉट. आता बघा डेल्टा P म्हणजे काय, लोअरिंग इन वेपर प्रेशर. आणि कुणाचे रिलेटिव्ह पाहिजे, प्युअर वॉटरचा किती आहे, P नॉट. म्हणून तो P नॉट ने काय केलं, डिवाइड केलं. मग इथं डिवाइड केलं तसं इथं पण डिवाइड करा. दिस इज युअर P नॉट. आणि हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. मग आता दोन कन्सेप्ट आपल्याकडे आहेत. कोणत्या, लोअरिंग इन वेपर प्रेशर ही पहिली आणि दुसरी रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. माय क्वेश्चन इज दॅट व्हिच इज द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अमंग दीज टू. या दोघांपैकी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे, तर अतिशय महत्त्वाची नोट आहे, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉट लोअरिंग इन वेपर प्रेशर. बघा व्यवस्थित समजून घ्या, एमसीक्यूच्या रूपात विचारलं जाऊ शकते. लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. कोणती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ओके. मग आता हे सगळे एक्सप्रेशन आपण घेऊन घेतलेले आहेत, हे बेसिक इक्वेशन्स. आता एक पुढे जाऊन आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कोणता, बघा हेडिंग लिहा, रिलेशन बिटवीन RLVP and molar mass of solute, की ज्याला ब्रॅकेट मध्ये आपण M2 लिहिणार आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट. हे जरा रफ करतोय मी. आता आपल्याकडे काही टर्म्स अशा असतात की ज्यांचं मिनिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा RLVP तर म्हणजे काय असतं हे आता आपण बघितलेलंच आहे. इथं M1 आणि इथं M2, इथं W1 आणि इथं W2 अशा तर कन्सेप्ट आपल्याला कुठं बघायला भेटला. तर M1 म्हणजे काय असणार आहे, मोलार मास कुणाचं, सॉल्व्हंटचं. बरोबर, कारण जनरली फर्स्ट नंबर हा कुणाला देणार आपण, सॉल्व्हंटला. व्हेरी गुड. M2 म्हणजे काय, मोलार मास ऑफ काय असणार आहे, सोल्यूट. आणि W1 म्हणजे काय, तर गिवन मास असं म्हणूया आपण, गिवन मास ऑफ 1 नंबर आहे सॉल्व्हंट. आणि W2 म्हणजे काय, गिवन मास ऑफ सोल्यूट. ओके. या चार कन्सेप्टचं मी पहिल्यांदा तुम्हाला मिनिंग सांगितलेलं आहे. आता आपण काय करूया, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर आणि आपल्याकडे मोलर मास ऑफ सोल्यूट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते थोडंसं बघूया. बघा
आपलं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इक्वेशन काय RLVP काय इक्वेशन आहे डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू काय P नॉट मायनस PS अपॉन P नॉट ओके का आताच आपण इक्वेशन बघितलंय रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर आता मी इथं सेंटेन्स लिहिणार काय बघा बट अकॉर्डिंग टू राउल्स लॉ कोणता लॉ राउल्स लॉ containing a नॉन volatile solute या लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण हे बघितलेलं आहे काय नॉन volatile solute जर कंटेन असेल त्या सोल्युशन मध्ये एक नॉन volatile solute असेल तर त्याच्यासाठी राउल्स लॉ आपण कसा लिहितो ते सांगा पहिला तर राउल्स लॉ कसा PT म्हणजे सॉरी प्रेशर ऑफ सोल्युशन ना सोल्युशनचा वेपर प्रेशर कसा असणार आहे तो PS ने सांगूया आपण सोल्युशनचा वेपर प्रेशर इज इक्वल टू P नॉट A इंटू XA असा असेल का P नॉट A इंटू XA हे XA म्हणजे काय सांगा पहिला किंवा आज करूया PS म्हणजे सांगा पहिला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन झालं P नॉट A काय असणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर की जो किती असतो सगळ्यांना माहित आहे 24 mmHg ऍट 25 डिग्री सेल्सिअस आणि XA म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट बरोबर ओके मग सॉल्व्हंटला जनरली आपण कोणता नंबर देतो हे सगळ्यांना माहित आहे 1 नंबर देतो मग इथं आपण देऊ 1 नंबर ठीक आहे हे PS बरोबर काय आलं P नॉट A इंटू X1 मग ह्या PS ची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करा म्हणजे आपलं इक्वेशन कसं होईल डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू हे P नॉट इथलं P नॉट इथं मायनस PS च्या ठिकाणी ठेवा म्हणजे P नॉट A इंटू X1 डिवाइडेड बाय काय P नॉट आता न्यूमरेटर मधून P नॉट आणि P नॉट कॉमन घ्या किंवा हे P नॉट कोणासाठी असणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट हे P नॉट कोणाचं आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट त्यापेक्षा इथं A नाही लिहिलं तर चालतंय ना इज इक्वल टू P नॉट कॉमन घ्या काय राहणार मग P नॉट जर कॉमन घेतलं ब्रॅकेट मध्ये 1 मायनस x1 असं राहील डिवाइडेड बाय हे डिवाइडेड बाय काय P नॉट असं एक्सप्रेशन राहील का ओके मग आता काय करूया P नॉट ला P नॉट कॅन्सल होईल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर P नॉट मग इथं काय राहिलं बघा इज इक्वल टू 1 मायनस x1 आता बायनरी सोल्युशन जर आपण तयार केलं कोणतं सोल्युशन बायनरी सोल्युशन इथं लिहितोय बघा मी फॉर अ बायनरी सोल्युशन मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काय असतो 1 असतो का देअरफॉर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट बरोबर इक्वेशन काय 1 मायनस x1 असं इक्वेशन असेल व्हेरी गुड मग 1 मायनस x1 इथं जे तुम्हाला मिळाले त्याच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकताय x2 म्हणजे देअरफॉर इक्वेशन कसं होईल बघा डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू डायरेक्ट ठेवा ना x2 अतिशय महत्त्वाचं इक्वेशन परत एक डिराइव्ह केलेलं आहे या लेक्चर मध्ये जेवढी काही इक्वेशन आपण मिळवणार आहे खूप महत्त्वाची इक्वेशन्स आहेत बघा आता परत हे तुम्ही लिहून घेतला असतील काय करायचं बघा x2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट मग त्याची व्हॅल्यू कशी असते सांगा डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट is it right okay but for a dilute solution जर सोल्युशन खूप डायल्यूट असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट यांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं डायल्यूट सोल्युशनचा अर्थ काय डायल्यूट सोल्युशन म्हणजे सोल्यूटची क्वांटिटी कमी असेल का जास्त असेल कमी असेल कारण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचा अर्थ काय की जिथं सोल्यूटची क्वांटिटी जास्त असते त्याला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड म्हणता मग डायल्यूट सोल्युशन म्हणजे सोल्यूटची क्वांटिटी कमी सोल्यूटची क्वांटिटी कमी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कमी का जास्त व्हेरी गुड कमी असेल म्हणजे इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन सोल्यूट मग देअरफॉर n1 प्लस n2 हे अप्रॉक्सिमेटली आपण 1च घेऊया ना कारण सोल्यूटचे मोल्स तर अतिशय कमी आहेत त्यामुळे या दोघांची ऍडिशन जर केली तर फायनल आन्सर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंटच्या इक्वल येणार आहे ना पहिला आपण n1 प्लस n2 इज इक्वल टू काय समजूया n1 समजूया म्हणजे ह्या दोघांची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन क्लोज येणार आहे कुणाच्या क्लोज सॉल्व्हंटच्या नंबर ऑफ मोल्सच्या क्लोज कारण n2 अतिशय लहान आहे ओके जसं की मला सांगा
1 प्लस 0.1 असं केलं तर उत्तर किती येणार आहे 1.1. मग ह्या 1 मध्ये आणि 1.1 मध्ये असा किती फरक आहे, त्यामुळे आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट घेतलेला आहे. म्हणजे इथं डिनॉमिनेटर जो आहे त्याच्या ठिकाणी ठेवा ती व्हॅल्यू डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू काय आलं n2 अपॉन n1 प्लस n2. व्हेरी गुड. काय लिहिणार मी n1. परत एक नवीन इक्वेशन मिळालं, याला स्टार करा. ओके. आता आपल्याला एक इक्वेशन किंवा 11th स्टँडर्ड मध्ये फॉर्म्युला झालेला आहे. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय गिवन मास इथे W सांगितलंय डिवाइडेड बाय काय मोलर मास. म्हणजे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय W अपॉन M. आता इथं ते पुट करूया. थोडंसं हे पुट केलं तर परत हे तुम्ही लिहिलं नसेल तर स्क्रीनशॉट घ्या एकदा पटकन. ओके. आता काय करायचं बघा. हा इक्वेशन मध्ये काय दिसतंय डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू n2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कसं असणार गिवन मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट परत होल डिवाइडेड बाय काय n1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. काय असेल मग गिवन मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. आता हे इथं डिनॉमिनेटरचं इथं जर आलं वरती तर ते काय होणार मल्टिप्लाय होईल का, म्हणजे कसं मल्टिप्लाय होईल सांगा मला. म्हणजे इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू हे M1 वरती येणार M1 डिवाइडेड बाय काय W1. आणि हे व्यवस्थित जर लिहिलं तर डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. And this is the relation between relative lowering in vapor pressure and molar mass of solute. डेल्टा P अपॉन P नॉट ला काय म्हणलाय तुम्ही रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणलाय. आणि M2 म्हणजे काय मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे परत या इक्वेशन वरून आपल्याला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली काय डेल्टा P अपॉन P नॉट म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू M2. मोलर मास ऑफ सोल्यूट ला कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का. बर लोअरिंग इन वेपर प्रेशर आणि रिलेटिव्ह इन लोअरिंग वेपर प्रेशर या दोघांच्या मध्ये कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोण आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. मग ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलर मास ऑफ सोल्यूटला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसली प्रोपोर्शनल आहे इनव्हर्सली. पण W2 M1 M2 W1 सगळ्यांचे मिनिंग इथं लिहून ठेवलेले आहेत. ओके. तर हे जे आता इक्वेशन आपण डिराइव्ह केलं या इक्वेशन वरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात आणि हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स महाराष्ट्र स्टेट बोर्डला विचारले जातात. पण जेईचे आणि नीटचे MCQ सोडवत असताना आपण हे इक्वेशन वापरायचं नाही शक्यतो, कारण थोडंसे कॉम्प्लिकेटेड केसेस होत जातात याच्यामध्ये. जे कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल तो थोडासा कॉम्प्लिकेटेड होतोय. म्हणून आपण जेई आणि नीटला थोडंसं एक वेगळं इक्वेशन डिराइव्ह करणार आहे. हे पण लक्षात ठेवा आणि जे जेईचं आणि नीटचं जे मी डिराइव्ह करून देणार आहे तेही लक्षात ठेवा. हे पुसून घ्या. ओके. आता झाल्यानंतर आपण काय करूया जेई आणि नीटला जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे ते डिराइव्ह करूया. इथं हेडिंग लिहा फॉर JEE ऑब्लिक नीट. इवन तो तुम्ही CED चे सुद्धा काही जे MCQ चे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही या फॉर्मॅटचा किंवा या प्रॉब्लेमचा या इक्वेशनचा वापर करून सॉल्व्ह करू शकताय. ओके. मला सांगा रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर RLVP ची व्हॅल्यू काय असते डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू काय येतं P नॉट मायनस PS अपॉन P नॉट असं केलेलं. हे आहे तुमचं कोण रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. आता कुणाचे रिलेटिव्ह आपण बघितलं आता सांगा डिवाइडेड बाय P नॉट केले. डिवाइडेड बाय P नॉट असेल तर कुणाचे रिलेटिव्ह व्हेरी गुड कुणाच्या वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इथं पण डिवाइडेड बाय P नॉट असेल तर रिलेटिव्ह कोणाचे आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. पण इथं P नॉट ने डिवाइड न करता मी PS ने डिवाइड करणार. कुणी डिवाइड करणार PS ने. आता PS कोण आहे सांगा बरं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे अगोदर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे इक्वेशन होतं त्या इक्वेशन मध्ये मी P नॉट ने डिवाइड केलं आणि जेईचा नीटचं इक्वेशन डिराइव्ह करत असताना मी PS म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ने डिवाइड केलं. परत एक नवीन फॉर्मॅटचं इक्वेशन मिळालं. ओके. आता परत मला सांगा राउट्स लॉ कंटेनिंग अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. राउट्स लॉ कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट काय आहे इथं लिहितो राउट्स लॉ कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय P नॉट इंटू x1 असं असेल का. P नॉट इंटू x1 म्हणजे काय P नॉट मीन्स वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर अँड x1 म्हणजे इट्स मोल फ्रॅक्शन. मग PS ची व्हॅल्यू इथे पुट करा म्हणजे फोर इक्वेशन काय होईल डेल्टा P अपॉन
PS इज इक्वल टू P नॉट मायनस P नॉट इंटू x1 डिवाइडेड बाय PS होईल का? परत PS ची व्हॅल्यू ठेवा ना इथं, डिनॉमिनेटरला जो PS आहे याची पण व्हॅल्यू पुट करा, काय P नॉट इंटू x1. मग डिवाइडेड बाय, आता न्यूमरेटर मधून काय कॉमन मिळेल बघा, P नॉट कॉमन जर भेटलं तर ब्रॅकेट मध्ये काय 1 मायनस x1 डिवाइडेड बाय P नॉट इंटू x1. ओके, P नॉट ला P नॉट परत कॅन्सल करा आणि राहिलं काय 1 मायनस x1 डिवाइडेड बाय x1. मग आता इथं परत जर आपण सोडवून केलं डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू 1 मायनस x1 म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे x2 असणार आणि डिवाइडेड बाय x1 म्हणजे काय x1च ठेवूया. ओके, परत एक नवीन फॉर्म्युला मिळाला, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू x2 अपॉन x1. ओके, आता याच्यामध्ये थोडंसं पुढे कंटिन्यू करूया. डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू x2 मीन्स व्हाट इज मीन्ड बाय x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, की जो कसा कॅल्क्युलेट करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे टोटल मोल्स, परत होल डिवाइडेड बाय x1 मीन्स n1. आता हे जर थोडंसं डायरेक्ट आपण इकडे लिहूया ना मल्टिप्लाय करून, कसं होल डिवाइडेड बाय काय असणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट डिवाइडेड बाय टोटल मोल्स, ते मल्टिप्लाय बाय करा ना n1 प्लस n2 डिवाइडेड बाय n1 हे म्हणजे हे कॅन्सल होणार आणि इज इक्वल टू काय n2 अपॉन n1. व्हेरी गुड, म्हणजे डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू काय आलं n2 अपॉन n1. वरचं तुम्ही लिहून घेतलं असतील आय होप, इथं लिहितो नाही तर बघा, हा इथं बघा कसं होईल, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू n2 मीन्स W2 अपॉन m2 परत होल डिवाइडेड बाय n1 W1 m1. हे कसं होणार फायनल इक्वेशन सांगा, W2 इंटू m1 डिवाइडेड बाय m2 इंटू W1. म्हणजे परत एक नवीन फॉर्म्युला मिळाला. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डला आणि आता जेईई नीटला जो आता फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे, अरे बऱ्यापैकी सेमच आहे की, फक्त इथे डिवाइडेड बाय काय केलंय PS आणि याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये डिवाइडेड बाय काय होतं P नॉट होतं का नाही. म्हणजे जेईई नीटला PS वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ने डिवाइड करा आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतात तिथं वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ने डिवाइड केलं तरी चालेल. आता हे जेईई नीटचं पहिलं फॉर्म्युला मिळवला, पहिला फॉर्म्युला हा इथे लिहितो, हा पहिला. याच्यामध्ये अजून एक आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, तो म्हणजे कोणता, तर कसं बघा, हे जरा रफ करतोय मी. आणि सेकंड फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना आपण कोणत्या फॉर्म्युल्याची मदत घेणार आहे, तर आता एक फॉर्म्युला आपण मिळवला कसा, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू, बघा डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू काय n2 अपॉन n1 मिळवलंय का, ते इथं ठेवा n2 अपॉन n1. ओके, आता एक काम करूया, n2 ची व्हॅल्यू काय असते ती सांगा पहिला. n2 मीन्स किंवा n2 तसंच ठेवा, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू हे n2 तसंच ठेवा. ओके, डिवाइडेड बाय हे n1 म्हणजे काय रे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट, आणि त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो, तर गिवन मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे W1 डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे m1. ओके, हे m1 इथं मल्टिप्लाय होईल का, म्हणजे हे m1 जर मल्टिप्लाय केलं तर हे असं होईल का, बघा कसं होणार, इथं हे m1 होईल का. व्हेरी गुड. आता मी काय केलं बघा, हे जे W1 आहे म्हणजे गिवन मास ऑफ सॉल्व्हेंट, ते जर तुम्हाला ग्रॅम मध्ये दिलं असेल, कशामध्ये दिलं असेल ग्रॅम मध्ये, तर त्याचं किलोग्राम करणं गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं ऑपरेशन करूया. कोणतं ऑपरेशन बघा, इथं न्यूमरेटरला पण 1000 ने मल्टिप्लाय करूया आणि डिनॉमिनेटरला पण 1000 ने मी मल्टिप्लाय करणार आहे. 1000 ने मल्टिप्लाय केलं. ओके, आता एक काम करा, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू n2 अपॉन हे W1 जर तुम्हाला ग्रॅम मध्ये दिला असेल, हे W1 जर ग्रॅम मध्ये दिला असेल तर ते ग्रॅमचं किलोग्राम करणं गरजेचं आहे की नाही. ओके, मग ते किलोग्राम कसं करता, ग्रॅमचं किलोग्राम डिवाइड बाय 1000, मग ते डिवाइड केलं 1000 इथे येणार आणि मल्टिप्लाय 1000 होणार, की जे इथलं इथे घ्या इनटू, आता हे m1 डिवाइडेड बाय 1000 असं केलं तर चालेल का. म्हणजे काय काय केलं बघा, आपण 1000 वरती आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 1000 ने मल्टिप्लाय केले, त्यातलं 1000 इथून उचललं आणि इथं आणून ठेवलं, म्हणजे m1 च्या ठिकाणी, आणि m1 इकडे घेतले. म्हणजे ह्या दोघांची फक्त इंटरचेंज केल्या जागा, बरोबर आहे की नाही, जागा फक्त इंटरचेंज केल्या. आता हे कुठतर आपल्याला जरा ओळखीच वाटते का, म्हणजे आर यू रिलेट विथ दिस टर्म, काय बघा, n2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन किलोग्राम आहे की नाही. आता हे किलोग्राम मध्ये झालंय, कारण ग्रॅमचं आता किलोग्राम का झालं, तर हे मल्टिप्लाइड बाय 1000 केल्यानंतर
जर ग्रॅम मध्ये दिला असेल तर मल्टिप्लाय करायचं ठरलंय ना आपलं. ओके, मी इथे ग्रॅमच लिहू आपण. काय बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट, असा एक फॉर्म्युला कुठं बघितला रे आपण? कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये. काय कॉन्सन्ट्रेशनची टर्म? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. अरे मोलॅलिटी ना. मोलॅलिटी म्हणजे काय असते सांगा बरं? मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे W1 कशामध्ये? किलोग्राम मध्ये. आणि इथं 1000 ने मल्टिप्लाय केले ना आपण, म्हणजे ग्रॅमचे किलोग्राम झालेच ऑलरेडी. याच्या ठिकाणी काय ठेवणार? डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू याच्या होल टर्म ठिकाणी मोलॅलिटी इनटू M1 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय काय होणार? 1000. आणि हे एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकते. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरची व्हॅल्यू देतात आणि मोलॅलिटी कॅल्क्युलेट करा, असं जर क्वेश्चन विचारला तर ह्या इक्वेशनची तुम्ही हेल्प घ्या. आय होप तुम्हाला हे इक्वेशन समजलं असेल. याच्यानंतर काय करूया, थोडेसे आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण बघूया, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया चांगली येईल की कसा यूज करायचा असतो. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया, म्हणजे ही कन्सेप्ट अजून आपली व्यवस्थित चांगली होईल. बघा, क्वेश्चन नंबर 1 याच्यावरती तुम्हाला आज डीपीपी नंबर 6-7 भेटेल. क्वेश्चन लिहून घ्या. ॲट अ गिवन टेम्परेचर कॉमा वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन is 200 mmHg full stop. At the same temperature vapor pressure of solution containing 2 gram a non-volatile solute, 2 gram a non-volatile solute is 78 mmHg full stop. 78 mmHg full stop. Sorry, non-volatile solute असल्या नॉन-volatile सोल्यूटचं मास दिले तुम्हाला इन 78 ग्रॅम बेंझिन is 195 mmHg full stop. Calculate molar mass of solute. Calculate molar mass of solute. पहिल्यांदा काय करूया, गिवन मध्ये अशा काही कन्सेप्ट असतात की ज्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण रीड करतो तेव्हा त्याच्यावरून तुम्हाला सिम्बॉलिकच्या रूपात काहीतरी व्हॅल्यू लिहिता आल्या पाहिजे. जसं की बघा, ॲट अ गिवन टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन. आता प्युअर बेंझिन म्हणजे एक सॉल्व्हंट आहे आणि प्युअर बेंझिन म्हणजे जर ते सॉल्व्हंट असेल तर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर काय असतो? P0 किती दिले? 200 mmHg दिला असेल का? ओके, पुढं ॲट द सेम टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय? PS, बरोबर का? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन PS किती आहे बघा? कंटेनिंग 2 ग्रॅम नॉन-व्होलेटाइल सोल्यूट. पण नॉन-व्होलेटाइल सोल्यूटचं मास पण दिलंय, म्हणजे ते काय असेल? W2 असेल. किती दिलंय? 2 ग्रॅम. परत वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किती आहे? नाही, काय सांगितले? कंटेनिंग 2 ग्रॅम नॉन-व्होलेटाइल सोल्यूट इन 78 ग्रॅम बेंझिन. आता हे काय आहे? 78 ग्रॅम बेंझिन म्हणजे हे बेंझिनचं मोलर मास आहे. म्हणजे मोलर मास ऑफ बेंझिन कोण आहे? प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे त्याच्यासाठी 1 नंबर हे किती आहे? 78 ग्रॅम. आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कितीला आहे? 195 mmHg. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर M2 मोलर मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता JEE आणि नीटचा आपण एक फॉर्म्युला डेराइव्ह केलेला कुठला? डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू काय? WM आणि MW 2121 असं करायचं. कसं बघा, WM MW आणि 2121. ओके, आता डेल्टा P कसं कॅल्क्युलेट करायचं? डेल्टा P म्हणजे काय? P0 मायनस PS. P0 किती आहे? 200. PS किती आहे? 195 अपॉन PS 195 इज इक्वल टू W2 दिलेला आहे का? W2 दिले की 2 इंटू M1 दिले 78 डिवाइडेड बाय M2 माहित नाही इंटू W1 म्हणजे काय? थांबा, M2 माहित नाही ना आपल्याला.
W1 म्हणजे गिवन मास ऑफ बेंझिन. आता गिवन मास ऑफ बेंझिन किती आहे 78. इथं फक्त W1 करावं लागणार आपल्याला, कारण काय सांगितलंय 78 ग्रॅम बेंझिन म्हणजे बेंझिनचं गिवन मास आहे ते. सॉरी बरं का, हे 78 ग्रॅम बेंझिन म्हणजे काय, बेंझिनचं गिवन मास आणि गिवन मास ऑफ प्युअर सॉल्व्हंट W1 हे इथं ठेवलं. आता बघा 78 कॅन्सल होईल, हे 78 आणि हे 78 कॅन्सल झालं म्हणजे इक्वेशन काय झालं बघा, म्हणजे याच्यामध्ये 200 मायनस 195 5 अपॉन 195 इज इक्वल टू 2 अपॉन m2 हे असं आले. याच्यामध्ये जर आपण सॉल्व्ह केलं तर 5 इंटू m2 इज इक्वल टू 195 इंटू 2 म्हणजे m2 इज इक्वल टू किती 195 इंटू 2 डिवाइडेड बाय 5 म्हणजे m2 किती येते बघा. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट विच इज इक्वल टू 78 ग्रॅम. मला एक गोष्ट सांगा, W1 आणि M1 मध्ये कन्फ्युजन जर तुमचं होत असेल तर बघा, W1 म्हणजे गिवन मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोण आहे, बेंझिन आहे. बेंझिनचं गिवन मास किती आहे 78 ग्रॅम बेंझिन. हे बेंझिन मास म्हणजे बेंझिनचं गिवन मास आहे. M1 म्हणजे काय, मोलर मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे बेंझिनचं मोलर मास किती आहे कॅल्क्युलेट करा. C6 H6 12 गुणिले 6 12 into 6 72 plus 6 हे पण 78 आहे. म्हणजे बेंझिनचं जेवढं मोलर मास आहे तेवढंच मास तुम्हाला गिवन आहे. त्याच्यामुळे इथं कन्फ्युज व्हायची काय गरज नाही. आणि मोलर मास ऑफ सोल्यूट किती येते 78 ग्रॅम कॅल्क्युलेट केलं तर. सो कसे सॉल्व्ह केलं कळलं, हे इक्वेशन मग आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठलं, डेल्टा पी अपॉन पी एस इज इक्वल टू W2 M1 M2 W1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. झाले, स्क्रीनशॉट घ्यायचा. राइट डाउन क्वेश्चन नंबर 3. थोडासा महत्वाचा आहे बघा. व्हॉट वेट ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. राइट डाउन व्हॉट वेट ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट urea needs to be dissolved in 100 gram water, full stop, in order to decrease its vapor pressure by 20%, full stop. What will be the molality of solution. हा प्रॉब्लेम थोडासा JEE नीट लेवलचा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये असा हा प्रॉब्लेम दिलेलाच नाही, बघू शकता तुम्ही. क्वेश्चनचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या आणि मग गिवन स्वरूपात काहीतरी व्हॅल्यूज लिहा. बघा, व्हॉट वेट ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट युरिया नीड्स टू बी डिझॉल्व्ड. म्हणजे क्वेश्चन मार्कामध्ये तुम्हाला सांगितले क्वेश्चन मध्ये की युरियाचं जो काही नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहे त्याचं किती वेट आपल्याला गरजेचे आहे. मग नॉन व्होलाटाइल सोल्यूट जो आहे, सोल्यूटचं जे काय मास असणार आहे ते काय असणार आहे W2. तो W2 इज इक्वल टू काय क्वेश्चन मार्क, तेच आपल्याला माहित नाही ना. इन 100 ग्रॅम वॉटर म्हणजे ते गिवन मास ऑफ सॉल्व्हंट आहे की जे किती आहे 100 ग्रॅम. इन ऑर्डर टू डिक्रीज इट्स वेपर प्रेशर. बघा, वॉटर मध्ये जेव्हा युरिया आपण डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. नाही, तो वेपर प्रेशर डिक्रीज झालाय. किती डिक्रीज झालाय 20% न डिक्रीज झालेला आहे. म्हणजे इनिशियली जो काय प्युअर वेपर प्रेशर असेल वॉटरचा, म्हणजे जेव्हा वॉटर प्युअर फॉर्ममध्ये असणार आहे तेव्हा त्या वॉटरचा जो काय वेपर प्रेशर असेल तो युरिया ऍड केल्यानंतर 20% ने डिक्रीज झालेला आहे. मग फायनल सोल्युशनचा वेपर प्रेशर कसं असणार, तर सोल्युशनचा वेपर प्रेशर बघा PS इज इक्वल टू काय, तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार रे, म्हणजे सोल्युशनचा वेपर प्रेशर इज इक्वल टू P0 मायनस, आता P0 काय असणार, P0 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, त्याच्यातून काहीतरी अमाऊंट कमी होणार जेव्हा तुम्ही ह्या प्युअर वॉटरमध्ये नॉन व्होलाटाइल सोल्यूट युरिया ऍड करणार आहात. त्यावेळी त्या प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर डिक्रीज होणार आहे. किती डिक्रीज होणार आहे 20%. म्हणजे इनिशियल किती होता P0, प्युअर वॉटर किती इनिशियल किती होता P0, त्या P0 च्या 20% ने डिक्रीज झालाय. म्हणजे इक्वेशन कसं होईल P0 मायनस P0 इंटू 20%. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं पर्सेंटला म्हणजे डिवाइड बाय 100 करा, इज इक्वल टू किती येते बघा P0 मायनस P0 इंटू 2/10 म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे किती आलं
1/5 म्हणजे 0.2 आलं. ओके, कॉमन घ्या पी नॉटला आणि अख्या राहिलं 1 मायनस 0.2 म्हणजे इक्वल टू किती आलं 0.8 पी नॉट आलं का. म्हणजे पी एस ची व्हॅल्यू किती आली 0.8 पी नॉट. आय होप तुम्हाला हे समजलं असेल कसं आलं. काय काय केलं बघा. पी एस म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. अशा लेवलचे जर प्रॉब्लेम तुम्हाला विचारले पर्सेंटेजच्या रूपात तर काय करायचं बघा. प्रेशर ऑफ सोल्युशन काय झालाय डिक्रीज झालाय. आता हे सगळ्यांना माहिती आहे की एक नॉन व्हॉलंट सोल्यूट जर आपण प्युअर सॉल्व्हेंट मध्ये ऍड केलं तर त्या सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर डिक्रीज होतो का नाही होतोय की. पण डिक्रीज झालाय किती डिक्रीज झालाय तर 20% डिक्रीज झालाय. मग फायनल काय असेल आता राहिलेला किती असणार आहे तो सांगा ना. इनिशियल किती आहे पी नॉट त्यातून किती डिक्रीज झालाय इनिशियलचा 20% म्हणून पी नॉट इंटू 20% केले इनिशियलच्या 20%. मग हे जर सॉल्व्ह केलं तर 0.8 पी नॉट ही पी एस ची व्हॅल्यू आली. ओके, मग तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर W2 बरोबर. W2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे सोल्युशन मध्ये बघा इक्वेशन कसं आहे तर डेल्टा पी अपॉन पी एस इज इक्वल टू बोला इज इक्वल टू डब्ल्यू एम एम डब्ल्यू ना 2 1 ओके. डेल्टा पी म्हणजे काय पी नॉट मायनस पी एस अपॉन पी एस इज इक्वल टू W2 माहित नाही इंटू M1 किती आहे M1 म्हणजे मोलर मास ऑफ वॉटर सॉल्व्हेंट ना. किती येतंय 18 M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. आता सोल्यूट कोण आहे युरिया म्हणजे युरियाचा फॉर्म्युला पहिला बघा NH2C डबल बॉन्ड O NH2. मग याचा M2 याचा मोलर मास किती आहे सांगा मोलर मास ऑफ सोल्यूट. व्हेरी गुड. किती 14 इंटू 2 प्लस 12 प्लस 16 प्लस 4 हे सगळ्यांची ऍडिशन केली तर किती ते बघा 60 किती येणार आहे ते 60 म्हणजे इथं डिवाइड बाय 60 M2 ठिकाणी 60 होतं इंटू W1 म्हणजे गिवन मास ऑफ वॉटर किती आहे 100 आहे. ओके व्हेरी गुड. आता पी नॉट मायनस पी एस ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. पी एस ची व्हॅल्यू आहे 0.8 पी नॉट डिवाइडेड बाय पी एस 0.8 पी नॉट. आता परत काय करूया पी नॉट कॉमन घ्या आणि 1 मायनस 0.2 0.8 म्हणजे कसं होणार बघा. मी न्यूमरेटर मधून पी नॉटला कॉमन घेतलं आत काय राहिलं मग 1 मायनस 0.8 म्हणजे 0.2 डिवाइडेड बाय पी नॉट आणि इंटू 0.8 इज इक्वल टू किती हे W2 इंटू 18 डिवाइडेड बाय 16 इंटू 100. काय काय केलं समजलं. ओके, पी नॉटला पी नॉट कॅन्सल करा 0.2 डिवाइड बाय 0.8 म्हणजे हे 1/4 आलं बघा इज इक्वल टू W2 इंटू 18 डिवाइडेड बाय 60 इंटू 100. हे सगळीकडे आलं म्हणजे 60 इंटू 100 डिवाइडेड बाय 4 इंटू 18 इज इक्वल टू मोलर मास ऑफ सोल्यूट. सॉरी W2 बरं का मोलर मास नाही गिवन मास ऑफ सोल्यूट. ही W ची इक्वेशन मिळणार तुम्हाला. मग किती येते बघा तर याचा आन्सर 253 किंवा जर हे व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर आहे 83.34 ग्रॅम इज इक्वल टू W2. आता W2 म्हणजे काय मास ऑफ युरिया इथे लिहितो सॉरी W2 इज इक्वल टू किती आलं बघा 83.34 ग्रॅम. असा ऑप्शन कुठे असेल तो करेक्ट करा. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय व्हॉट वेट ऑफ युरिया नीड्स टू बी डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर इन ऑर्डर टू डिक्रीज इट्स वेपर प्रेशर बाय 20%. म्हणजे पाण्याचा वेपर प्रेशर 20% डिक्रीज करण्यासाठी युरियाची किती अमाऊंट आपल्याला ऍड करावं लागेल कुठं 100 ग्रॅम पाण्यामध्ये. असा क्वेश्चन आहे. किती ग्रॅम गरज आहे 83.34 ग्रॅम. जेव्हा युरिया आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा त्या पाण्याचा वेपर प्रेशर 20% डिक्रीज होणार आहे. अशा लेवलचे क्वेश्चन अशा टाईपचे क्वेश्चन आले तर ते सॉल्व्ह झाले पाहिजे. बरं याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला आहे व्हॉट विल बी द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. हे लिहून घ्या असेल तुम्ही पहिल्यांदा. मोलॅलिटीचा आणि डेल्टा पी अपॉन पी नॉट म्हणजे ReLBP आणि मोलॅलिटी या दोघांचं असलेलं रिलेशन कसं असेल सांगा मला. माहित आहे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू मोलॅलिटी इंटू काय मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट डिवाइड बाय 1000. असा फॉर्म्युला आता डिराइव्ह केला का आपण जेईला जेई आणि नीटचे मध्ये तर त्याच्यामध्ये सांगा आहे डेल्टा पी म्हणजे काय पी नॉट मायनस पी एस बरोबर डिवाइड बाय पी नॉट इज इक्वल टू मोलॅलिटी इंटू M1 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट किती आहे 18 डिवाइडेड बाय 1000. पण हे जर सॉल्व्ह केलं तर मगाशी आपण सॉल्व्ह केलं की हे सगळ्या जर व्हॅल्यू पुट केल्या म्हणजे पी नॉट मायनस 0.8 पी नॉट डिवाइडेड बाय 0.8 पी नॉट इज इक्वल टू मोलॅलिटी
इंटू 18 डिवायडेड बाय 1000. हे सगळं सॉल्व्ह करून किती आलं 1/4 आलं का नाही. 1/4 हे डिवाइड बाय 1000 आहे, इकडे आलं मल्टिप्लाय, आणि हे 18 मल्टिप्लाय इंटू काय होणार इथे 18 इज इक्वल टू मोलॅलिटी. किती येते बघा, याचा आन्सर आहे मोलॅलिटी इज इक्वल टू 13.88. 13.88 आणि युनिट काय असतं मोल पर केजी. तर ही आहे मोलॅलिटी. कोणाची मोलॅलिटी, युरियाची मोलॅलिटी. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर हे आहे वेपर प्रेशर म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. या लेक्चर मध्ये आपण पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केलेली आहे. आपण 3 क्वेश्चन पण याच्यावरती बघितलेले आहेत. जेईला नीटला जे फॉर्म्युलाची गरज होती ते फॉर्म्युला सुद्धा आपण डिस्कस केले. याच्यावरती तुम्हाला आज डेली प्रॅक्टिस पेपरच्या रूपात एक शीट देतो एमसीक्यूची, ती सगळ्यांनी पटकन सॉल्व्ह करून पाठवा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस करूया की ज्याच्यामध्ये इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा पॉइंट असेल. ओके, तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.